शनिवार म्हणजे सुट्टी, पण आईला खरंच सुट्टी असते का हो? आज सकाळपासून दुपारपर्यंतचा माझा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज नाश्त्याला बनवलाय आमच्या घरचा आवडता आलू पराठा. तर नमस्कार मैत्रिणींनो, इथे बघा, इथे काय टाइमपास चाललाय आमचा. हे माझा मुलगा आणि हा माझा 4 पायाचा मुलगा टोगो यांचं असं काहीतरी सकाळी सुरू असते. तर इथे ना मी आंघोळीला जायच्या आधी काही क्लिप्स तुमच्याशी शेअर करत आहे, जिथे मी दूध तापवते हे कॉफीसाठी. दूध गरम करायला ठेवलं आहे आणि मी एकीकडे थोडंसं जी आदल्या रात्रीला भांडी जी धुवून ठेवली होती ती आवरते आहे ओट्यावरची, प्लस माझं डिशवॉशरचे पण जी काही माझी धुतलेली भांडी होती ती आवरते. कारण एकदा डिशवॉशर क्लिअर असेल ना तर इव्हेंच्युअली ना दिवसाला जी काही आपली भांडी निघतात ना माझी, ती ना मला ऑटोमॅटिकली डिशवॉशरमध्ये घालायला सोपं पडतं. नाहीतर ती सगळी भांडे ना माझी सिंकमध्येच क्लटर होऊन राहतात आणि त्याच्यातच सिंक पूर्ण ऑक्युपाय होतो. आता शनिवार म्हणजे सुट्टी होती मुलांना, तर त्यामुळे घाई लंच बॉक्स द्यायचा नव्हता, त्यामुळे घाई असंच मला काहीच नव्हती. त्यामुळे आरामशीर माझी सगळी कामं चालू होती. एकीकडे घर आवरणं, एकीकडे किचन आवरणं, एकीकडे कॉफीची तयारी, एकीकडे नाश्त्याची तयारी. आणि असाच होता माझा शनिवार असल्यामुळे सगळे घरी असतात, त्यामुळे आजचा नाश्ता थोडा खास असणार होता. तर आज नाश्त्यासाठी ना मी मुलांसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी ना आलू पराठ्याचा बेत ठरवला होता. गरम गरम आलू पराठे, त्याच्यावर तूप किंवा लोणी किंवा दही किंवा लोणचं किंवा बटर, तुम्हाला जे आवडेल ते घालून खाल्लं ना की मजाच काहीतरी वेगळी असते. तर बटाट्याचं सारण मी इथे तयार करून घेतलं होतं. त्यात साधे मसाले, कोथिंबीर आणि थोडंसं प्रेम, एवढंच पुरेसं असतं नाही का मस्त नाश्त्यासाठी. गरमागरम पराठ्यावर तव्यावर भाजताना घरभर जो सुगंध पसरतो ना, तोच वेगळा आनंद असतो. तर इथे नाश्ता झाल्यावर नेहमीप्रमाणे मी ना स्वयंपाकाची तयारी करायला लागली होती. भांडे तर आधीच मी लावून ठेवली होती. घरातलं काम कितीही केलं ना तरी संपत तर नाहीच आपलं घरातलं काम, ते तुम्ही कितीही करा. तर इथे ना मी आंघोळीला जायच्या आधी ना मी आधी फुलकोबी वगैरे सगळं चॉपिंगचं काम मी करून घेतलं होतं. फुलकोबी चिरून घेतली होती. त्याच्यानंतर जे काही मला स्वयंपाकासाठी चॉपिंग करायचं होतं ते ऑलरेडी मी इथे सगळं केलं होतं. इन द मीनवाईल माझं दूध पण तापायला ठेवलं होतं आणि एकीकडे मी कुकर पण लावला होता. असं थोडंफार मल्टीटास्किंग काम केलं ना की कसं स्वयंपाक असा पटकन तयार होतो. तर माझा प्रयत्न हाच असतो की आंघोळीला जायच्या पूर्वी जेवढी काही मी स्वयंपाकाची तयारी करून ठेवू शकत असेल ना तेवढी मी करून ठेवते. शनिवार असल्यामुळे ना मुलं घरी होते, नाहीतर जनरली काय होतं ना की मुलं शाळेत जातात, मिस्टर त्यांच्या कामावर जातात, तर आम्ही सगळेजण संध्याकाळीच एकत्र भेटतो. आता शनिवार असल्यामुळे मुलं घरी होते, त्यामुळे आमचा प्रयत्न असतो की आयदर ब्रेकफास्टला किंवा लंचला किंवा डिनरला आम्ही एकत्र बसून सगळेजण एकत्र बसून खातो. त्यांनी ना दोन गोष्टी होतात. सगळेजण एकत्र बसून जेवताना छान गप्पा मारल्या जातात. जे काही घडलं असतं, घडामोडी असतात ते आपण एकमेकांसोबत शेअर करतो. मुलं पण आपल्यासोबत शेअर करतात. याच्यापेक्षा छान गोष्ट अजून काय होऊ शकते नाही का? संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवण करणं हा दिवसातील माझा सर्वात आवडता क्षण असतो. तर इथे ना मी आता बाकीचे सगळे कामं आटोपले होते आणि त्याच्यानंतर मी माझं किचन पण क्लीन करून ठेवलं होतं. असा झाला माझा शनिवार, सकाळपासून दुपारपर्यंतचा प्रवास. तुमची शनिवारची दिनचर्या कशी असते? नाश्त्यासाठी काय बनवता? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि अशाच मराठी लाईफस्टाईल, होम मेकिंग, कुकिंग आणि फॅमिली व्लॉगसाठी द गुज्जू पुणेकरला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, 30 दिवस 30 डबे ही मालिका सुरूच आहे. रोज रात्री 8 वाजता नवीन लंच बॉक्स रेसिपी घेऊन भेटते. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.